हा जो दाल तडका आहे ना, तर तुम्ही रेग्युलर म्हटलं तरी खाऊ शकते आणि आठवड्यात कमीत कमी 5-6 वेळा तर बनवते मी. आणि तुम्ही पण नक्की एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागतो. बाहेरचा दाल तडका पण विसरून जाणार. तर मी फक्त इथं तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही थोडीशी मुगाची डाळही याच्यामध्ये घालू शकता. 1 वाटी तुरीच्या डाळीला छान स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर 2 ग्लास पाणी टाकून याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी. त्याचबरोबर याची छान अशी वाफ गेली की बघायचं डाळ ही एकदम अशी गळली पाहिजे. म्हणजे ती डाळ समजली नाही पाहिजे की आपण याच्यामध्ये कुठली डाळ घातलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने आणि नंतर अशी स्मॅश वगैरे तुम्ही करू शकता. तर म्हणजे डाळ समजणार नाही. आता तडकामध्ये मी फक्त इथं पहिल्यांदा तेल घातलेलं आहे. आपल्याला 2 प्रकारचा तडका द्यायचा आहे. पहिल्यांदा तर तो तेलाचा आणि नंतर तुपाचा. तर मी तेलामध्ये जिरं आणि मोहरी घातली. त्याचबरोबर इथं बघा एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे. खूप बारीक असं चिरलेला आहे कांदा, मीडियम साईजचा, आणि जी मिरची आहे ती पण एकदम बारीक चिरून घेतली. आणि आपल्याला ही छान अशी फ्राय करून घ्यायची. खूप जास्त एकदम लालसरही नाही करायची. आणि मग नंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचा. आता मला पर्सनली डाळीमध्ये टोमॅटो खूप आवडतो, म्हणून मी जरा जास्त घातलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हिंग जर वापरायचं असेल तर हिंगही तुम्ही इथे वापरू शकता. त्याचबरोबर आता मी घातलेलं आहे मीठ घातलंय चवीनुसार आणि हळद, आणि छान आपल्याला याला परतून घ्यायचं. परतलं की मग याच्यामध्ये अजून थोडीशी कोथिंबीर घालायची. कढीपत्ताही घालू शकता तुम्ही, पण मी कढीपत्ता आहे तर तो आपण नंतर अजून एक तडका तयार करणार आहोत ना, तर त्याच्यामध्ये घातला होता म्हणून इथं घातलेला नाहीये. आणि जी डाळ होती ना ती छान अजून आपल्याला स्मॅश करून मग याच्यामध्ये घालायची आणि परत ह्याला एवढं फिरवायचं, म्हणजे एवढं शिजवून घ्यायचं की ते छान असं उकळलं पाहिजे 1-2 मिनटं. म्हणजे उकळल्यानंतर पण 1-2 मिनटं ठेवायचं आणि छान असं उकळलं, त्याचं थोडंसं पाणी आटलं की मग नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. आता पाणी खूप जास्तही घातलेलं नाही मी, कारण बाहेरच्या सारखं म्हणजे रेस्टॉरंट सारखं आपल्याला दाल तडका बनवायचा आहे, म्हणून मी थोडंसंच पाणी घालायचं अजून 1 ते 1.5 ग्लास. आणि मग नंतर कमी गॅसवरती ही डाळ परत आपल्याला छान एकदम शिजवून घ्यायची. आता ही डाळ तर शिजलेली आहे. आता दुसरा तडका तो म्हणजे लसणाचा तडका, कारण तुम्ही पाहिलं असेल पहिल्यांदा मी लसूण घातलेला नव्हता. आता इथं मी तूप घेतलंय, तुपामध्ये जिरे घातलंय आणि लाल सुक्या मिरच्या घातल्यात 2. आणि छान जिरं तडतडलं आणि मिरच्या पण छान अशा फुलल्या, कलर चेंज झाला की मग खूप सारा लसूण घालायचा आणि भरपूर इथं लसूण घालायचं आपल्याला, कारण याचा तर टेस्ट येणार आहे. कढीपत्ता होता, हा माझ्या झाडाचा आहे म्हणून मी एक कढीपत्ता पण एक छोटंसं पान आहे ते घातलंय. आणि लाल मिरचीची पूड घालायची. तुम्ही विकतची घातली तर अजून छान असा कलर येतो त्याला, पण ही घरी बनवलेली होती. कोथिंबीर घालून मग नंतर याचा तडका द्यायचा. मस्त असा दाल तडका तयार. या पद्धतीने एकदा दाल तडका नक्की करून बघा. एकदा जर बनवला तर तुम्ही नक्कीच सारखं सारखं बनवणार. खूप टेस्टी लागतो. आणि जर ही दाल तडक्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला काय विसरू नका.